एवढं डोक्यावर सूर्य तळपळत होता, पण पोरं काय ऐकते ते त्या सूर्याला. आवाज सगळेजण आपल्या धुंदीमध्ये नाचत होते, गुलालामध्ये भरलेले होते. बायका पण काही कमी टक्करच्या आहेत का? अहो, नंदुबाईच्या गावाला गेलो तर सगळ्या पाहुणे पैशी ओळख झाली. मला एक नंद आहे, पण माझ्या नंदुबाईला 4-5 नंद आहेत. चुलत नंदा तर वेगळ्या आहेत. लय पाहुणे पै मंडळी मोठी आहे बघा त्यांची. तिथं सगळ्या बायकांना ताक वाटण्यात आलेलं होतं. आज स्ट्रॉ नाही काय नाही, फोडली पिशवीने लावले तोंडाला ना, काय थंड गारगार वाटलं. अहो, गुलाल काय, हळदी कुंकूच्या जागेवर पण गुलालच सगळे एकमेकांना लावत होते. ह्या माझ्या नंदुबाईच्या मामी म्हणजे त्यांच्या कारभाऱ्यांच्या एवढ्या गोड होत्या ना, जाम वाटलं. त्यांच्या घरी गेल्या सरबत पिलं वगैरे, असं मनमोकळेपणानं कोण बोललं ना, लय भारी वाटतं बघा. तेवढ्या तिकडनं पालखी आली. पालखी येताना तिकडं घोंगडं रस्त्यावर हांतरण्यात आलेलं होतं. सगळ्या बायकांची लुडबुड गुडबुड. अहो, म्हणजे गुलाल उधळायला पालखीवर, आरती करायला. आम्ही पण पालखी आरती केली. ते माझ्या नंदुबाईचे कारभारी बघा. आणि ही त्यांची आहे छोटीशी फॅमिली. छोटीशी नाही, मोठा पॅकेजच आहे. पॅकेज अजून लय मस्ती करायची आहे.